सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 40व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण त्यागाचे प्रकार बघितले आणि त्या त्यागाच्या प्रकारामधील लीळाचरित्रातील काही उदाहरणं आपण याचं चिंतन केलं. आपल्या धर्मामध्ये चतुर्विध साधन याला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. कारण साधनाशिवाय साध्यापर्यंत या जीवाला जाऊ शकता येत नाही, जाता येत नाही. त्यातील आपण चतुर्विध साधनं तर बघणार आहोत, परंतु त्यामध्ये जे स्थान आहे त्या स्थानाचे प्रकार आपण मुख्यत्वे आज आपण बघणार आहोत. चतुर्विध साधनामध्ये प्रथम स्थान, नंतर प्रसाद, त्यानंतर वासनिक आणि त्यानंतर भिक्षुक असे प्रकार येतात. यात उत्तम, मध्यम असे भेद आढळतात आणि त्या अनुषंगानेच याची बांधणी पण केलेली आहे. स्थान म्हणजे परमेश्वर संबंधित जे स्थान आहे, म्हणजे परमेश्वराने ज्या ठिकाणी अवतार घेतला आणि त्या अवतार काळामध्ये ज्या ठिकाणी परमेश्वराने परिभ्रमण केलं, त्या भ्रमण काळामध्ये ज्या ठिकाणी स्वामी बसले, उठले, तिथं आपली दया, माया, कृपा, करुणा अशी अनंत शक्ती निक्षिपिली. त्या जागेला, त्या ठिकाणाला स्थान म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्या धर्मामध्ये स्थानाला असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये गंगा तीरावरती हे स्थान आपण नमस्कारत असतो. आपण सर्व धर्मीय स्थानपूजक असल्या कारणाने ते स्थान आपण वेळोवेळी पूजन करत असताना, स्थानवंदन करत असतानाच त्या स्थानातून निघालेले जे दगड, ओटे, गोटे जे आहे, परमेश्वरीय संबंधित जे आहे, त्याला आपण विशेष म्हणतो आणि ते विशेष आपण आपल्या घरामध्ये पूजनासाठी ठेवलेले असतात. आचार्यांनी डोमेग्राम येथील चिन्हस्थळीवरती त्या स्थानातून अनेक विशेष काढले आणि तेच धर्मामध्ये आत्तापर्यंत प्रचलित आहे. ज्या साधू संतांकडून आपण उपदेश घेतो, म्हणजे आपण गुरु बनवतो, ते साधू संत आपल्या शिष्याला प्रसन्नतेने ही विशेष देवपूजेसाठी देतात. नंतरच्या काळात यात बराच बदल झाला. नंतर मूर्त्या बांधणी असे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आले आणि ही बांधणीचे प्रकार, मूर्त्यांचे प्रकार गेली 100 ते 150, 200 वर्षापासून आलेले असावेत. कारण पूर्वीच्या मूर्त्या पण आपल्याला देवपूजेमध्ये दिसतात. परमेश्वराच्या स्थानामध्ये माया प्रधान असते, तर कृपा अनुषंगिक असते. ज्यावेळेस आपण स्थान करायला जातो, त्या स्थानाची लीळा आठवून जर आपण ते स्थान केलं, तर ते स्थानाचा जो दंडोत आपण केलेला असतो परमेश्वराला, तो परमेश्वरापर्यंत पोचतो. परंतु नुसतंच आपण डोकं टेकावलं किंवा अज्ञानाने बरेचसे लोक स्थान करायला जातात, ज्यांना बोध नाही झाला, म्हणजे ज्यांनी उपदेश नाही घेतलेला, असे लोकसुद्धा स्थान करायला जातात. तर त्या ठिकाणी माया प्रधान असल्या कारणाने ते मायेचं कार्य वर्ततं. अशा स्थानाला आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आत्तापर्यंत आपण सर्व ठिकाणी ज्या आरत्या वगैरे करतो, पूजन करतो, तर शेवटी
जय करताना 1650 स्थान की जय असं म्हणत असतो. परंतु आत्ताच्या हयातीमध्ये 1650 स्थानाचा उल्लेख जरी चरित्राच्या अनुषंगाने किंवा स्थानपोथीच्या अनुषंगाने आलेला असेल, परंतु इतके स्थानं आपल्या नमस्कारण्यासाठी आज उपलब्ध नाही. अनेक असे स्थान आहे की जे अन्य लोकांकडे गेले, काही ठिकाणी त्याचा स्थान निर्देश नसल्यामुळं ते नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही. परंतु 700, 750, 800 स्थानं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध असल्याकारणाने आपण वेळोवेळी ते स्थान नमस्कारत असतो. याच्यामध्ये एक मांडलिक स्थानसुद्धा येतं. प्रचार प्रसाराच्या अनुषंगाने काही साधू संतांनी आश्रम बांधले, त्या आश्रमात मंदिरं बांधले आणि त्या मंदिरांमध्ये विशेष ठेवले, म्हणजे मांडले. त्याला मांडलिक स्थान म्हणतात. आणि अशा अनेक ठिकाणी आता ही मंदिरं उभी राहिलेली आहेत. त्यानंतर प्रसाद हा जो आपल्याला नमस्कारण्यासाठी, याचंही धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परमेश्वर संबंधित, परंतु परमेश्वरांनी स्वतःहून प्रसन्नतेने भक्तास दिलेली जी वस्तू आहे त्याला प्रसाद म्हटलं जातं. आणि त्या प्रसादामध्ये परमेश्वराचे केस, दाढ आणि जास्त कपडा आहे. त्या प्रसादामध्ये कृपाप्रदान व माया अनुषंगिक असते. म्हणजे स्थानाच्या उलटं हे काम प्रसादाच्या ठिकाणी चालतं. आणि म्हणून प्रसाद जोड केल्यानंतर आपल्याला जीवाला योग्यता, दक्षता अधिक येत असते. आणि गेली 800 वर्षापासून ही प्रसाद जोड आपल्या पूर्वजांनी पुढील पिढीसाठी जपून ठेवलेले आहे. त्यानंतर वासनिक हा प्रकार येतो, ज्याला अनुसरणाची वासना आहे, ज्यांनी चारी पदार्थ, चारी साधनं याची माहिती करून घेतलेली, त्याला ज्ञान झालेलं आहे. आणि ती जाणीव झाल्यानंतर त्याला अनुसरणाची वासना निर्माण होते. आणि ती वासना निर्माण केल्यानंतर त्या पद्धतीनं तो नियोजन करतो. विशिष्ट वयाच्या आत जो अनुसरतो किंवा अनुसरणाची तळमळ ठेवतो त्याला वासनिक म्हणतात. याच्यामध्ये नामधारक हा प्रकार येतो का ज्यांनी फक्त परमेश्वराचे नामं घेतले, परमेश्वर भक्तीला लागलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा अभ्यास त्यांनी केलेला नाही आहे, अशी व्यक्ती नामधारकात बसते. आणि त्या नामधारकाची पुढची पायरी म्हणजेच वासनिक आहे. त्यानंतर चौथा जे साधन आहे ते आहे अनन्य असं महत्त्व असलेलं आणि अनन्य भावे परमेश्वराला शरण गेलेलं, म्हणजे भिक्षुक. अनुसरण करून परमेश्वराचं जे आज्ञा आहे त्या प्रतिपालन करण्यासाठी आपलं त्याग ज्यांनी केलेला असतो ते भिक्षुक या अवस्थेत मोडतात. आणि याची मांडणी स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक अशा पद्धतीनं कोणत्या अनुषंगाने केलेली आहे तर त्या नमस्कारण्यार्थी. जे स्थान उत्तम, जे प्रत्यक्ष निकट कपाळाला संबंधाचा स्पर्श आपल्याला करता येतो, त्या स्थानाची लीळा आठवता येते. प्रत्येक स्थानाला एक लीळा असते. तिथं परमेश्वर स्वतः जाऊन तिथं काही भक्तांकरवी आपले पूजा अवसर वगैरे स्वीकारलेले असतात, काही क्रिया स्वीकारलेल्या असतात. परंतु त्या स्थानापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं आणि पुढची स्टेप म्हणजे प्रसाद आहे. प्रसादाला धाग्याचे आवरण असते, त्यामुळे कपाळाला संबंधाचा स्पर्श होत नाही, परंतु त्याला कृपा मुख्य अशी शक्ती निक्षेपिली परमेश्वराने असल्यामुळं त्याने अधिक योग्यता आणि दक्षता आपल्यामध्ये निर्माण होत असते. स्थान उत्तम असतो, त्याच्यानंतर कनिष्ठ असा प्रसाद असतो आणि त्यानंतर कनिष्ठ असे भिक्षुक असतात. यांच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानशक्तीला, आचाराला आपण दंडोत करत असतो, त्यांचं पूजन वगैरे आपण करत असतो. आणि त्यानंतर कनिष्ठ आहे वासनिक.
याच्याही ज्ञानशक्तीला, परमेश्वरीय नामाला आपण दंडोत करत असतो. परंतु जडापेक्षा चेतन थोरी अर्थाने भिक्षुक आणि वासनुक हे उत्तम असतात, तर स्थान आणि प्रसाद हे मध्यम असतात. कारण स्थान जरी काम करत असेल, प्रसाद काम करत असेल, तर त्या अनुषंगाने भिक्षुक आणि वासनिक हे धर्मप्रचाराचं, प्रसाराचं काम करत असतात आणि कोणाच्या तरी निमित्तानेच परमेश्वरसुद्धा जीवाला बोध आणि बोधशक्ती देत असतात. कोणी रुद्धपूरला जर जात असेल तर आचार्य आवर्जून सांगायचे की सावळापूरच्या लेकीला अगोदर भेटावयास जा किंवा रुद्धपुरात प्रथम औसाला भेटा, नंतर स्थान करा. तर इतकं असं अनन्यसाधारण असं महत्त्व या चेतन स्थानाला किंवा चेतन साधनाला आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. आणि यासाठी लीळा चरित्रामध्ये अनेक लीळा आलेल्या आहे. एकदा सारंग पंडितांनी देवाला उपारासाठी बोलवलं, परंतु हे बोलवताना देवाच्या सन्निधानात असलेले जे भक्त होते, आचार्य असेल, महादेव असेल, माईमभट असेल किंवा महादाईस असतील, त्यांनी कोणत्याही प्रकारचं बोलवणं किंवा विनंती केली नाही. त्यानुसार देवानी त्यांना विचारलं भक्तांना की तुम्ही आमच्याबरोबर याल का? तर त्यांनी सांगितले आम्हाला काही बोलवलेलं नाही आहे. तर मग देव त्यांना सांगतात की तुम्ही अवसर बघण्यासाठी येऊ शकतात, त्यासाठी इथंच तुम्ही भोजन करून घ्या. त्याप्रमाणे सर्व भक्तांनी आपल्या बिडारावरतीच भोजन वगैरे करून घेतलं आणि देवाबरोबर सारंग पंडिताच्या घरी गेले. सारंग पंडितांनी देवाचा पूजा अवसर केला. पूजा अवसर केल्यानंतर जेवणासाठी, भोजनासाठी विनंती केली. त्यावेळेस सर्व भक्त लोक बाहेर येऊन बसले पूजा अवसर झाल्यानंतर. आणि त्यावेळेसच सारंग पंडित त्यांना म्हणतात की या तुम्ही पण जेवण करा. तर भक्त लोक म्हटले की नाही, आम्ही जेवण करून आलोय. त्यावेळेस सारंग पंडिताला एक राग आल्यासारखा होतो आणि ठीक आहे, तुम्ही नाही आले तर काही हरकत नाही म्हणे, माझे भोजे खातील, माझ्या भोज्यांना ते घालीन. म्हणजे जे आमच्याकडे जे अन्य लोक आहे किंवा त्यांना आम्ही जेव घालू, नाही आले, तुम्ही नाही जेवले तर काही हरकत नाही. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा बिडारावरती सर्व येतात तर देवाला बाईसा विचारतात, बाबा हे सारंग पंडिताची परिवारावरती थोडीही बुद्धी नाही म्हटले आणि तो असा का बोलला म्हटले. तर देव म्हणतात, बाई पांडियाशी आधी येत बुद्धी होय, मग येथीच्या परिवारावरही होय. प्रथम देवावरती निष्ठा, भाव किंवा बुद्धी असायला पाहिजे, त्यानंतर मग परिवारावरती येत असते. अशा पद्धतीनं आपल्या धर्मामध्ये या साधनांचं अनन्य असं साधारण महत्त्व आहे. स्थानाच्या संदर्भात अनेक प्रकार येत असतात, तसे प्रसादाच्या संदर्भात काही प्रकार येत नाही. प्रसाद असतो, प्रसन्नतेने दिलेलं, फक्त त्याच्यामध्ये केस, दाढ किंवा वस्त्र अशा प्रकारचे प्रसादामध्ये येतात. वासनिकमध्ये सुद्धा नामधारक आणि वासनिक असेच दोन प्रकार येतात, परंतु नामधारक हा जो विषय आहे हा फक्त परमेश्वराचे नाम त्यांनी घेतलेले. तसेच साधू संतांमध्ये आपण सुद्धा भिक्षुक म्हणत असतो सर्वांनाच, परंतु नंतरच्या काळात साधू, संत, महंत, आचार्य असे प्रघात पडत आले.
परंतु साधनांमध्ये असं वर्गीकरण केलेलं दिसत नाही, आढळत नाही. आणि नमस्कारण्यार्थी सुद्धा आपल्याला चारीचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु स्थान जर आपण बघितलं तर स्थानाच्या ठिकाणी मुख्य असे 6 प्रकार येतात. आसन स्थान, वस्ती स्थान, कुडी स्थान, अवस्थान स्थान, अवस्थान आणि महास्थान असे 6 प्रकार महत्त्वाचे येतात आणि अनुषंगिक पण भरपूर प्रकार यामध्ये येत असतात. ते स्थानाचे जे महत्त्व आहे सर्व स्थानाचं महत्त्व हे अनन्यसाधारणच आहे. फक्त हे साधकाला लक्षात येण्यासाठी किंवा परमेश्वराचा तिथं मुक्काम किती दिवसाचा होता, कोणत्या लीळा घडल्या, यासाठी हे पूर्वजांनी वर्गीकरण केलेलं आहे. आता अनेक ठिकाणी लीळा ज्या आहे त्या लीळांच्या संदर्भात जर आपण बघितलं आणि स्थानाच्या संदर्भात बघितलं तर एक विरोधाभास आपल्याला दिसतो. आणि ह्या विरोधाभास समजून न घेतल्यामुळं काही लोकांचा भ्रम पण निर्माण झालेला आहे. कारण एकदा प्रल्हाद बाईसांना देवनिरूपण करत असताना विचारतात की बाई तुम्ही देव जाणता का? त्यावेळेस नेमके आचार्य व्यापाराला गेलेले असतात. प्रल्हाद बाईसा म्हणते नाही देवा मी नाही जाणत, परंतु विनंती करून सांगतात की मला देव सांगा. आणि मग देव सांगतात की तुला प्रल्हाद बाईसाला सांगतात की काय देव सांगावा. देव दगडाचा नाही म्हटले, दगडाचा असेल तर फुटेल. देव मातीचा नाही, मातीचा असेल तर विरेल. देव चित्राचा नाही, चित्राचा असेल तर फाटेल. देव धातूचा नाही, धातूचा असेल तर वितळेल. देव निर्गुण निराकार. या लीळेचा संदर्भ घेऊन काही लोक स्थान पूजन किंवा विशेष पूजनाला विरोध करतात म्हणा, किंवा त्यांना भ्रम निर्माण झालेला असल्यामुळं ते असे गोष्टी फैलावण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक अशा लीळा आहे, अनेक असे संदर्भ आहे आणि अनेक असे प्रमाण आहे का जिथं देव स्वतः स्थान पूजन करण्यासाठी भक्तांना सांगतात. द्वारावतीला जाताना महादाईसास स्पष्ट देव सांगतात, श्री चांगदेवराव गोसावींच्या ज्या गुंफास्थान आहे तिथं तुम्ही जा स्वतः आणि त्या नमस्कारा, त्याला वंदन करा. त्याचप्रमाणे आचार्यांना प्रश्न पडला आणि आचार्यांनी स्पष्ट देवाला विचारलं का जर मार्ग प्रवतला जो पुरुष आहे, या मार्गात जो आलेला पुरुष आहे, त्यांनी कोणाकोणाला मानावं आणि कशा कशाचा नमस्कार करावा. ह्या प्रश्नाला सुद्धा उत्तर देताना देव स्पष्ट सांगतात, परमेश्वर भज्य आणि संबंध वद्य आहे. त्याचप्रमाणे दत्तप्रभूंचं भोजनस्थान पांचाळेश्वरला स्वतः देवाचार्यांना दाखवतात आणि तिथं नमस्कार करण्यासाठी सर्व भक्तांना स्पष्ट सांगतात. म्हणजे एक वेळेचा संदर्भ घेऊन आपण आपल्या धर्मामधल्या साधनांवरती जर भ्रमत्व असेल किंवा भ्रम निर्माण करत असेल तर ते किती चुकीचं आहे. कारण परमेश्वराचा हा धर्म खूप मोठा समुद्र आहे. एक कोणती तरी बाजू घेऊन जर पळायला लागलो तर धर्म समजणं शक्य नाही. म्हणून धर्माला खूप मोठे कंगोरे, खूप मोठ्या गोष्टी असतात का त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि त्या समजून आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून धर्माची जर ओळख आणि पाळ करायला जर लागलो तर त्यात नक्कीच आपण फसण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एकदा देमतीला असंच परमेश्वर स्पष्ट सांगतात, तर देमतीच्या संदर्भात आचार्यांना देव सांगतात. देव परमेश्वर एकदा आचार्यांना विचारतात का पिंपळगावहून आले तुम्ही? त्यावेळेस ते म्हणतात हो पिंपळगाववरूनच आलो. देव म्हणतात देमतीला भेटले का?
त्यांची विचारपूस केली का? तर आचार्य म्हटले ना, तिथं गेलो नाही आम्ही. देव स्पष्ट सांगतात, येथीच्या संबंधा गेलेले ते तुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्कारणे किंगा. मा येथीची येसनी देमती कैसेनी डावलेली. म्हणजे इतकं स्पष्ट देव या लीळेमध्ये सांगतात की आमच्या संबंधात गेलेले जे दगड ओटे गोटे ते तुम्हाला नमस्करणीय आहे, वंदनीय आहे. तर मग देमतीला तुम्ही का डावललं, कसं काय डावललं? त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ह्या लीळेमध्ये देव भटांवरती रागावतात आणि आचार्य सुद्धा सांगतात की गावात जायला आम्हाला जायचं नव्हतं, निरोध होता. आम्ही काही डावललं नाही किंवा हेतू पुरस्कार आमच्याकडून ते घडलं नाही, परंतु चुकी झाली, आम्हाला माफ करा. त्यावेळेस देव स्पष्ट सांगतात, आपुले सकळही निरोध परी हानुनी येथीची या संबंधा जाईजे, मग तो म्हणे ते कीजे. म्हणजे ह्या लीळेमध्ये परमेश्वर स्पष्ट स्थान दर्शनाच्या अनुषंगाने किंवा चेतन पदार्थ जे आहे, साधू संत असेल, वासनिक असेल, त्यांच्या नमस्कारणार्थे स्पष्ट बजावतात. त्यामुळे आपल्यामध्ये भ्रम निर्माण कुणी करत असेल तर त्यापासून आपण सावध व्हावं. हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये विशेषाच्या संदर्भात, स्थानाच्या संदर्भात काही गोष्टी घडताय आजूबाजूला, परंतु याचा अर्थ ते स्थान चुकीचं आहे, ते विशेष चुकीचे, ती परंपरा किंवा त्या लीळा, ते सूत्र चुकीचे असं होत नाही. आज काही धर्माच्या नावाखाली विशेष विकण्याचे प्रकार, पेटी तयार करून विकण्याचे प्रकार तयार होतात, झालेले आहे. काही स्थानाच्या सुद्धा जीर्णोद्धाराच्या वेळेस काही स्थान उंच, काही बाजूला सरकलं, काही दिशा बदलली, तर त्या अनुषंगाने त्यावेळेस त्यांनी, जीर्णोद्धारकारांनी किंवा साधू संतांनी तो निर्णय घेतलेला असेल. परंतु याचा अर्थ त्यातलं परमेश्वराचा जो संबंध आहे तो राहिला नाही आणि तिथं कोणत्या प्रकारची शक्ती नाही असं होत नाही. हाताची पाची बोटं सारखी नसतात, अशा प्रकारे धर्म इतका मोठा आहे. त्यामुळं त्या प्रत्येकाची योग्यता, अधिकार, विचार करण्याची पद्धत, दृष्टी ही वेगवेगळी असू शकते आणि त्या अनुषंगाने काही कामं होतात. परंतु आपण ज्यावेळेस चिंतन करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की काय योग्य, काय अयोग्य. खरं म्हणजे धर्मामध्ये उथळ पाण्याला खळखळाट फारा असे प्रकार आजकाल खूप होताना दिसत आहे. थोडासा धर्म कळाला, समजला आणि तेच घेऊन पळायचं आणि लोकांना काहीतरी वेगळं आम्ही सांगतोय असं सांगण्याचा एक प्रघात निर्माण झालेला आहे. परंतु यापासूनच खरं आपण सावध झालो पाहिजे. स्थान असेल, विशेष असेल, प्रसाद असतील किंवा वासनिक असेल, साधू संत असतील, हे आपल्यासाठी साधन आहे. साधनाशिवाय आपण कुठलाही प्रवास करू शकत नाही. त्याप्रमाणे या साधनाशिवाय आपण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. फक्त आपल्या योग्यतेनुसार, आपल्या ज्ञानानुसार, आपल्या जाणीवेनुसार ह्या साधनावरती आपली कशी बुद्धी बसते, कशी असते, यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. याचा अर्थ ते चुकीचं आहे असं होत नाही. कारण जिथं धर्म असतो तिथं थोडाफार अधर्म निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु त्यात आपण सावध होऊन आपण पावलं उचलली गेली पाहिजे. कारण धर्म हा ज्ञानाचा आहे, शहाणपणाचा आहे. आणि त्या ज्ञानाचा असलेला धर्म ज्ञानाने जर आपण समजून घेतला तर आपल्याला मात्र तो धर्म सांभाळण्यासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी कोणते अडथळे निर्माण होत नाही. एक प्रबोधनाच्या अनुषंगाने इतर लोकांना सावध करण्याच्या उद्देशाने आम्ही म्हणा किंवा काही लोक प्रबोधन करत असतात.
पण त्याच्या पाठीमागचे कारणं वेगवेगळे असतात. कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काही चुकीचं घडत असतं आणि ते न होता पुढच्या पिढीला या धर्मातल्या जशाच्या तशा गोष्टी जाव्यात, हा त्याच्या पाठीमागं हट्ट किंवा इच्छा किंवा प्रवृत्ती असते. म्हणजे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या धर्मामध्ये स्थान असेल, विशेष असेल, 800 वर्षापासून ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे 800 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आत्ताचे 100, 150, 200 वर्षाचा इतिहासामधल्या काही गोष्टीचे संग्रह लोकांनी करून ठेवलेले आहे आणि ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रत्यक्ष परमेश्वर, त्यांचा स्पर्श ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला झाला, ती वस्तू आपल्याकडं असल्या कारणाने त्याला किती मोठं अनन्य असं साधारण महत्त्व आपल्याला आहेच, परंतु ते समाजाभिमुख पण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी अधिक प्रबोधनाची गरज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचवण्याची गरज आहे. तर आपण स्थान बघणार आहोत. सर्वात प्रथम येतं आसन स्थान. तर थोडा वेळ परमेश्वराने वास्तव्य झालं, त्यात आसनस्थान म्हणतात. जाता जाता एखाद्या प्रवासादरम्यान थोडा वेळ विश्रांतीसाठी परमेश्वर ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी थांबले, अशा स्थानाला आसनस्थान म्हणतात. फक्त बसले, विश्रांती घेतली थोड्या वेळा आणि पुढं निघाले. त्यानंतर येतं वसतिस्थान, का जिथं परमेश्वराने एक दिवसाचा मुक्काम केला, वास्तव्य केलं. पुढं जायचंय, वेळ झालेली आहे, त्या अनुषंगाने परमेश्वराने एकच दिवस तिथं वास्तव्य केलं, अशा स्थानाला वसतिस्थान म्हणतात. तिसरं येतं कुडी स्थान, जेथे पक्के 2 दिवस 2 रात्र वास्तव्य परमेश्वराने केलेलं आहे, म्हणजे त्याला कुडी स्थान म्हणतात. आता या अनुषंगाने 6 पूजा अवसर होणं तिथं गरजेचं आहे. जे सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, म्हणजे 2 दिवस पक्के, 2 दिवस रात्र, अशा पद्धतीनं जिथं परमेश्वराने पूजा अवसर स्वीकारले. कारण परमेश्वराचे दररोज पूजा अवसर होत होते, भक्त लोक बरोबर होते, बाईसा होत्या, त्या पूजा अवसर करायच्या. तर ज्या ठिकाणी असे 6 पूजा अवसर झालेले, अशा 2 दिवस वास्तव्याला कुडी स्थान म्हणतात. परत अवस्थान स्थान, म्हणजे 3 दिवसापासून ते 12 दिवसापर्यंत अशा ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य जर असेल, त्याला अवस्थान म्हणतात. परत अवस्थान 13 दिवसापासून 29 दिवसापर्यंत ज्या ठिकाणी परमेश्वराने वास्तव्य केलं, त्या ठिकाणाला अवस्थान म्हणतात. आणि त्यानंतर शेवटचा प्रकार जो येतो महास्थान, 1 महिन्याच्या पुढे परमेश्वराने जिथं वास्तव्य केलं, त्या स्थानास महास्थान म्हणतात. तर असे मुख्य स्थानाचे प्रकार आहे. मग ज्या ठिकाणी अधिकाधिक वास्तव्य परमेश्वराने केले, मुक्काम केले, त्या ठिकाणी वेगवेगळे स्थानाचे प्रकार निर्माण झाले. कारण तिथं परमेश्वर असं मुक्कामी असल्या कारणाने दररोजच परमेश्वराची पूजा अवसर होत होते. त्या अनुषंगाने काही अनुषंगिक स्थानं येतात. चरणचारी उभे राहणे स्थान, ज्या ठिकाणी परमेश्वराने उभं राहिलं, चिंतन केलं, तर हे चरणचारी उभे स्थान आपण मुख्यत्वे रुद्रपूरला राजमठाच्या बाहेर श्री गोविंदप्रभू बाबा दररोज या चरणचारी स्थानावरती उभे राहायचे, चिंतन करायचं, आणि आज कुणीकडे जायचं याचं चिंतन करून ते पुढच्या ठिकाणी जात असत. तर त्याला चरणचारी स्थान म्हणतात. परत मुक्काम असल्यावर दररोजच आरोग्यानं वेगळ्या ठिकाणी परमेश्वर स्वीकारत होते. काही भक्तांकरवी विनंती केल्या असल्यामुळे तर त्याला आरोग्याना स्थान म्हणायचे. परत काही ठिकाणी पूजा पण व्हायची, त्याच ठिकाणी आरोग्याना पण स्थान व्हायचं, तर त्या ठिकाणी मग पूजा आरोग्याना स्थान निर्माण झालं. परत परमेश्वराने मर्दना मादने स्थान, जिथं परमेश्वर
वस्तीला आहे, मुक्कामी आहे, त्या ठिकाणी परमेश्वराचं दररोज मर्दना मादने व्हायचे. त्याला मर्दने मादने स्थान व्हायचं. काही ठिकाणी फक्त मर्दना स्थान आहे, काही मादने स्थान आहे. वेडे स्थान म्हणजे शतपावली स्थान, ज्या वेळेस आरोग्यानं झाल्यानंतर परमेश्वर शतपावली करायचे. थोडेसे 5-10 पावलं, 2-3 चक्कर मारणं, तर त्या ठिकाणी वेडे स्थान म्हणतात. असे अनेक स्थानं आहे की जे मंदिरांच्या मुख्य जे ठिकाण असतं आतमधलं, तिथं वेडे स्थान असे आहे. परत अवलोकन स्थान म्हणजे दिशा किंवा वस्तूला परमेश्वरांनी एकटक बघितलं, आपलं चिंतन करून काहीतरी उद्देशाने, त्याला अवलोकन स्थान म्हणतात. जिथं आचार्यांना काहीतरी सांगण्याची परमेश्वराला प्रवृत्ती झाली आणि आचार्य व्यापाराला जात होते, तर देव कितीतरी वेळा तिथं जाऊन अवलोकन करत होते की आचार्य आले की नाही, आले की नाही. तर ते अवलोकन स्थान. परत परमेश्वरांनी जीवाच्या उद्धारासाठी अवतार घेतला, म्हणून जीवाचे सर्वच जीवधर्म, देहधर्म स्वीकारलेले असल्यामुळे तर परमेश्वराचं जिथं वास्तव्य असायचं तिथं लघु परिश्रय स्थान किंवा दीर्घ परिश्रय स्थान अशा पद्धतीनं सुद्धा काही स्थानं आपल्याला आढळतात. विहरण स्थान म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन परमेश्वर विहरणाला जायचे, तिथं बसायचे, त्याला विहरण स्थान म्हणायचे. परत उदक विनियोग स्थान म्हणजे श्रीचरण प्रक्षालन वगैरे ज्या ठिकाणी व्हायचं, असे स्थानाचे उपप्रकार पण ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचे जास्त वास्तव्य होतं, 3 दिवस, 5-9 दिवस, 29 दिवस किंवा महास्थानाच्या ठिकाणी 10-10 महिने परमेश्वरांनी वास्तव्य करून अनंत लीळा केल्या, अनेक लीळा केल्या जीवाच्या उद्धारासाठी. तर त्या अनुषंगाने हे अनुषंगिक स्थानं आलेली आहे. आता आपल्या मनात सहजच शंका निर्माण होते की आसन स्थान म्हणजे थोडाच वेळ विश्रांती झाली आणि महास्थान म्हणजे महिन्यापेक्षा जास्त देवाचं वास्तव्य झालं. म्हणजे त्या स्थानांमध्ये नेमका फरक काय आहे, नमस्कारण्यामध्ये काही फरक आहे का? परंतु असं काही नाही आहे. ही एक आपली मानसिकता आहे का परमेश्वराने जिथं 1 दिवस वास्तव्य केलं, 4 महिने वास्तव्य केलं, तिथं शक्तीच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर सारखीच शक्ती निक्षेपिली. त्यामुळं नमस्कारण्यार्थी, वंदनार्थी आपल्याला जे आसनस्थान जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महास्थान महत्त्वाचं आहे, जेवढं महास्थान महत्त्वाचं आहे तेवढंच वस्तीस्थान, आसनस्थान महत्त्वाचे आहे. पण आपल्या मनामध्ये ती एक मानसिकता असते आणि म्हणून आपण ते वर्गीकरण आपल्या मनामध्ये घेत असतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या जवळचे जे स्थान आहे ते स्थान आणि लांबवर जाऊन केलेलं स्थान सारखंच, परंतु तीर्थयात्राच्या अनुषंगाने आपण हे स्थान पूजनाला जात असतो आणि जायला पाहिजे. कारण प्रत्येक स्थानाच्या लीळा वेगवेगळ्या असतात. त्या लीळा आठवणं, त्या आठवण्यातून स्मरण चिंतन करणं, तिथं जाऊन ती स्थान बघणं किंवा दिशा वगैरे बघणं, हे वेगळा आनंद देऊन जात असतं. परंतु आपल्या मनामध्ये ती भावना असू नये, तो उद्देश असू नये तर इथं परमेश्वरांनी 10 महिने राहिले म्हणजे महास्थान आहे आणि म्हणून या महास्थानाला जर आपण आलो तर आपली मनोकामना पूर्ण होईल, आपल्या इच्छा पूर्ण होईल. आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी एकच दिवस राहिले देव तर तिथं काही ती पूर्ण होणार नाही. तर ही हेतू पुरस्कर काही लोकांनी आपल्या मनामध्ये घालून दिलेलं आहे. परत हे स्थान करत असताना किंवा प्रबोधन करत असताना किंवा बाहेर फिरत असताना अनेक गोष्टी ऐकायला येतात. त्याच्यामध्ये साहित्यात किंवा आपल्या चरित्रामध्ये जे स्थानं आज आपण बघितले त्याच्या व्यतिरिक्त काही स्थानं लोकांनी निर्माण केलेली आहे आणि ते मग हे नवशिक स्थान आहे, हे जाज्वल स्थान आहे, हे उदास स्थान आहे. तर हे सारं मनाचा विकल्प आहे. हे असं भावणं हे अत्यंत चुकीचं आहे. परमेश्वराला शरण गेल्यानंतर परमेश्वर अनर्जित दाता असल्याकारणाने आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाही आहे तेही परमेश्वरांनी देण्याची तयारी ठेवलेली आहे या जीवासाठी.
परंतु आपण गेल्यानंतर आपण नवस करतो आपल्या सुखदुःखाच्या अनुषंगाने, सांसारिक गोष्टीच्या अडीअडचणीमुळे अपेक्षा करतो. जीव स्वार्थी असल्यामुळे या गोष्टीचा तो त्याच अनुषंगाने जर धार्मिकता करत असेल, दृष्टपर किंवा आवराची जर धार्मिकता करत असेल, तर त्या उद्देशाने ते स्थान करण्यासाठी जात असतो. आणि म्हणून त्याचा विडा ठेवणं, ते स्थान करणं आणि योगायोगाने त्याला ते जे इच्छित आहे ते मिळणं, हा निव्वळ योगायोग असतो. पण त्याच्या मनात येतं की मी ह्या स्थानाला गेलो, या स्थानाला विडा ठेवला, या स्थानाला नवस केला किंवा परमेश्वराला विनंती केली, तर माझं हे झालं, म्हणजे या स्थानावरती काहीतरी वेगळं पण आहे, ही आपली मानसिकता असते. आणि काही लोक हेतुपुरस्कर पैसे कमावण्याच्या अनुषंगाने ब्राह्मणत्व निर्माण झालेल्या प्रवृत्तीतून हेतुपुरस्कर लोकांमध्ये या गोष्टी पसरवतात की या स्थानाची अशी अशी लीळा आहे आणि या स्थानावरती जर असं असं केलं, उटी उपहार किंवा 108 विडे वाहिले किंवा आणखीन काही आवरासारखी पूजा जर केली, तर तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे, अपेक्षित त्या गोष्टी आहेत, त्या पूर्ण होतात. तर ही निव्वळ ब्राह्मणत्व निर्माण झालेल्या असल्या कारणाने पैशाच्या हव्यासापोटी आणि जीव स्वार्थी असल्याच्या भावनेतून हे निर्माण झालेले आहे. याला आपण बळी पडू नये, कारण आपल्याला परमेश्वराने अवतार घेण्याचा उद्देश आपल्याला आनंद देणं आहे आणि त्याच्यासाठी परमेश्वराने हे स्थान आपल्यासाठी निर्माण केलेले. परमेश्वर सम असल्या कारणाने परमेश्वराच्या मनात कधी असं नाही की ह्या स्थानाच्या ठिकाणी आलं तर मग मी त्याला ते देईल आणि त्या स्थानाच्या ठिकाणी गेलं तर मी त्याला ते देणार नाही. पण जीव विषम असल्यामुळे ह्या विषमता ह्या जीवाकडून, जीव स्वार्थी असल्यामुळे या जीवाकडून ह्या पसरवल्या जातात. आणि आजकाल ती एक स्टाईल झालेली आहे. ज्या स्थानाच्या ठिकाणी कोणी राहत असेल त्या स्थानाचं महत्त्व किती मोठं आहे आणि ते स्थान किती चांगलं आहे आणि त्या स्थानाच्या ठिकाणी जर तुम्ही आले तर तुम्हाला इच्छित गोष्टी कशा प्राप्त होतील किंवा इतरांना कशा झालेल्या आहे हे पसरवण्याचं हेतुपुरस्कर प्रकार आज आपल्याला पाहायला मिळतो. किंवा काही स्थानाच्या ठिकाणी नागबळी, शांती करण्याचे प्रकारसुद्धा आपल्या साधुसंतांकडून होत असतात. तर ते धर्माच्या नावाखालची अधर्म आहे. आपल्या अज्ञानाचा, आपल्या मजबुरीचा एक फायदा उठवणं आहे. मग धर्माच्या नावाखालच्या ह्या चुकीच्या चाललेल्या गोष्टीला आपण बळी पडू नये. आपण नैसर्गिकरित्या ज्या स्थानावर जाऊ शकतो त्या स्थान मग कोणतं आहे, तिथली लीळा आठवणं, स्मरण करणं, चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की आपण दररोज स्थानावर गेलो पाहिजे. पण दररोज स्थानावर जाणं शक्य आहे का? परंतु परमेश्वराने तीही युक्ती आणि तोही उपाय आपल्याला सांगून टाकलेला आहे. पहाटे 3 ते 6ला हे सात्विक काळ असतो, त्यावेळेस जर तुम्ही स्मरण केलं तर स्मरण आपण करतो म्हणजे नेमकं करतो काय, लीळा आठवतो. आणि त्या लीळा आठवता आठवता आपल्या त्या स्थानाच्याच लीळा, कारण प्रत्येक स्थानाच्या ठिकाणीच लीळा घडलेल्या आहे, त्या अनुषंगाने त्या स्थानावरतीची लीळा आपण आठवतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते स्थान नमस केल्यासारखंच आहे. तुम्ही दररोज पहाटे स्मरण जर करत असाल, लीळा आठवून आठवून जर स्मरण करत असाल तर ते स्थान नमस केल्यासारखंच आहे. या अर्थाने जर आपण बघितलं तर दररोजच आपण परमेश्वराचं लीळा आठवून जर स्मरण केलं तर ते स्थान दररोज केल्यासारखं होईल. आणि आपल्या मनामध्ये जो संभ्रम किंवा भ्रम निर्माण झालेला आहे तो आपोआपच तुटेल. तर परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. परमेश्वराने कधी असं वर्गीकरण केलेलं नाही. पण जीव स्वार्थी असल्या कारणाने ह्या ज्या गोष्टी धर्मामध्ये आलेल्या आहे, घुसवलेल्या आहे, त्या जीवाकडून घुसवलेल्या आहे आणि जीवानी जीवासाठीच घुसवलेल्या आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण असं कोणत्याही प्रकारचं स्थान नवशिक नसतं, असं कोणत्याही प्रकारचं स्थान जाज्वल नसतं किंवा तिथं गेल्यानंतरच आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण होतील असं काही नसतं. आणि या अनुषंगाने आपण जर स्थानाच्या ठिकाणी जर गेलो तर परमेश्वराच्या स्थानाच्या ठिकाणी अनेक नारळ लोकांनी बांधलेले असतात वेगवेगळ्या कलरच्या कपड्यांमध्ये.
ते एक प्रकारच्या आपल्या अपेक्षा असतात. कोणाला काहीतरी व्याधी असते, कोणाला काहीतरी अडचण असते. ती परमेश्वराला अप्रत्यक्षरित्या सांगायची आणि ती पूर्ण झाली का मग तो नारळ सोडून तिथं काय धार्मिक विधी करायचा, अशी एक परंपरा आपल्या धर्मामध्ये आलेली आहे. किंवा पंचावतार उपार असतील किंवा पारायणं असतील किंवा उटी वगैरे असेल, तर या साऱ्या भावक्रिया आहे नंतरच्या काळामध्ये जीवाच्या अनुषंगाने जीवानी निर्माण केलेल्या आहे. परंतु संसार म्हटला की अडचणी येतात, संकट येतात. मग त्या अडचणी संकट दूर करण्यासाठी आपल्याला एक मात्र आधार असतो तो परमेश्वराचा. आणि म्हणून परमेश्वराला सांगण्याची आवश्यकता नाही, परमेश्वर सर्वज्ञ आहे. परंतु आपली मानसिकता जोपर्यंत आपण बोलत नाही, सांगत नाही, विनंती करत नाही, तोपर्यंत आपल्या मनातलं ओझं खाली होत नाही किंवा जात नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात, जर करायचंच ठरलं तर देवी देवताच्या विकल्प करण्यापेक्षा येथीचं करा. आणि म्हणून परमेश्वराकडं हे जीव स्थानाच्या ठिकाणी प्रार्थना करतात, काही वेगवेगळे उपक्रम, काही धार्मिक विधी करतात, नारळं बांधतात. तर ते काही चुकीचं नाही. विकल्प करण्यापेक्षा, देवतेला शरण जाण्यापेक्षा, चुकीचा आधार घेण्यापेक्षा परमेश्वराच्या ठिकाणी, परमेश्वर आपली माता आहे, पिता आहे, सर्वस्व जर परमेश्वर आहे, तर परमेश्वराकडं हट्ट धरणं, परमेश्वराकडं प्रार्थना करणं आणि परमेश्वराकडं आपल्या विवंचना, अडीअडचणी दूर करण्यासाठी विनंती करणं हे चुकीचं नाही. परंतु त्या निमित्ताने धर्मामध्ये जे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या गोष्टी कोणी पसरवत असेल तर ते मात्र नक्कीच चुकीचं आहे. आणि म्हणून आपण स्थान करत असताना ते कोणतं स्थान आहे, परमेश्वर आल्यानंतर कोणत्या भक्तांबरोबर तिथं आले, तिथं कोणती लीळा केली, ती लीळा जर आठवत आपण स्थान केलं तर आपल्यामध्ये आपोआपच एक वेगळं ऊर्जा निर्माण होत असते आणि परमेश्वरसुद्धा प्रसन्न होत असतात. पण ती लीळा आठवत आपण स्थान करणं हे कधीही चांगलं. परंतु कितीतरी लोक स्थान करण्यासाठी जातात, मला सांगतात आम्ही 10 दिवस स्थान करून आलो. त्याला जर विचारलं कोणते कोणते स्थान केले आणि तिथल्या लीळा सांगा, तर त्या त्यांना सांगता येत नाही. तुम्ही 8 दिवस 10 दिवस वेळ काढून स्थान करण्यासाठी जातात आणि तिथले स्थानाच्या लीळा जर तुम्हाला माहीत नसेल तर ते कितपत तुम्ही केलं हे आपण जर चिंतन केलं तर नक्कीच आपल्या लक्षात येईल का आपल्या पदरात काय पडलं. म्हणून मी तर सर्वांना विनंती करत असतो की 50 स्थानं करण्यापेक्षा 4 करा, 10 करा, परंतु योग्य पद्धतीनं तिथली लीळा, ज्या स्थानावर आपल्याला जायचं आहे घरीच ती स्थानाची लीळा काय आहे ती बघणं. एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जात असताना त्या स्थानाची लीळा आठवत स्मरण परत जर आपण केलं तर तो विरह आपल्याला आपण जर भावला तर नक्कीच त्या स्थानावर गेल्यानंतर एक वेगळा अनुभव, एक वेगळी अनुभूती आपल्याला प्राप्त होत असते. पण गंमत तंमत करत आपण ट्रॅव्हलिंग आणि मौज मजा करत जर आपण स्थान करत गेलो तर फक्त आपण स्थान केलं ही मानसिकता निर्माण होत असते. किंवा आपण स्थान केलं व एकदाचं वर्षातून एकदा आमच्या गुरूंनी सांगितलं स्थानवंदन करायला पाहिजे, तर मी ते काम करून मोकळं झालो, अशी एक धारणा किंवा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. तर त्या करण्याला काही अर्थ नाही. म्हणून ज्या स्थानावर आपल्याला जायचे तिथली लीळा, त्या लीळेचं महत्त्व, आणि यदाकदाचित आपल्याला तिथं गेल्यानंतर जर लीळा आपल्याला माहीत नसेल तर अनेक स्थानावरती आज लीळाचे बोर्ड लिहिलेले असतात, ती लीळा वाचन करणं, त्याचं चिंतन करणं, किंवा कुणीतरी साधू संत तिथं असतात त्यांना या स्थानाची लीळा काय आहे बाबा अशी जर विनंती केली तर तिथले साधू संत आपल्याला ती लीळा सांगतात. आणि ती लीळा आठवत 2 मिनटं शांत बसून जर परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि ते स्थानवंदन केलं तरच नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. तशी देवपूजा करताना सुद्धा खूप घाई, खूप गर्दी मी बघत असतो. फक्त डोक्याला टेकवायचं आणि पुढं सरकवायचं, तर एक मानसिकता तशी निर्माण झालेली. मी देवपूजा केली. तर देवपूजा करताना अत्यंत शांतपणे स्मरण करत लीळा आठवत जर आपण केलं तरच त्याचा फायदा हा होत असतो.
आणि ज्ञानाच्या अनुषंगाने जे वर्गीकरण आपण मनामध्ये निर्माण झालेले, ते ज्ञानाच्या अनुषंगाने आपण नक्कीच ते आपल्या मनातून काढून टाकू शकतो. तो विकल्प आपल्या मनातून निघून जाऊ शकतो. आणि म्हणून आपण आपल्या परमेश्वरीय जे 4 साधनं आपण सांगितलेले, साहित्यामध्ये आलेली आहे, ते साधनं जशी आहे तशी आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ते स्थान असेल, प्रसाद असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, त्या पद्धतीनं, त्या भावनेनं, त्या दृष्टीनं आपण त्याकडे बघणं आणि त्या साधनाचा योग्य वापर करून आपण साध्यापर्यंत पोहोचणं हे आपलं प्रथम कर्तव्य, प्रथम ड्युटी आहे. आणि ते सांभाळणं, त्याचं जतन करणं हे सुद्धा आपलीच ड्युटी. कारण परमेश्वर अवतार घेतात जीवासाठी, वाडोवाडी फिरतात जीवासाठी, स्थान निर्माण करतात जीवासाठी, ज्ञान सांगतात जीवासाठी. तर ते स्थान देवाचं नाही, ते स्थान आपल्यासाठी परमेश्वराने निर्माण केल्यामुळे ते स्थान आपलं आहे, ते साहित्य आपलं आहे. त्याचं जतन करणं, पुढच्या पिढीला जसं आहे तसं देणं ही आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून अनेक स्थानाच्या ठिकाणी आज अडचणी निर्माण झालेल्या आहे. तिथल्या आजूबाजूच्या नामधारक असेल, वासनिक लोक असेल किंवा साधुसंत असेल, ते लढे देतात, परंतु त्याला पाठबळ देणं, ज्या ठिकाणी कोणत्या अडचणी नाही आहे परंतु आपल्या आजूबाजूला स्थान आहे, त्याचं स्वच्छता तिथं व्यवस्थित होते का नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होते का नाही, तिथं काही अनिष्ट चुकीचे प्रकार तर घडत नाही, ही सजगता दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण आजूबाजूला, ही धर्म एक सेवाच आहे. कारण आपल्या डोक्यामध्ये धर्मसेवा फक्त कुठंतरी कार्यक्रमाला पंगत देणं, स्थान करणं, ह्या धर्मसेवेव्यतिरिक्त आपल्याला धर्मसेवा माहीत नाही. परंतु धर्मसेवा धर्मामध्ये खूप आहे, फक्त त्या पद्धतीनं आपण त्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्या आजूबाजूचे जे स्थान आहे, त्या स्थानाच्या ठिकाणी काय चाललंय, काय नाही चाललंय, काय योग्य आहे, काय अयोग्य, हे बघणं, चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणं, ते करण्याचा प्रयत्न करणं, चुकीच्या गोष्टीला थांबवणं, ही एक धर्मसेवाच आहे. आणि म्हणून स्थानाच्या ठिकाणी सतत जाऊन आजूबाजूला आपले जे स्थान आहे तिथं आपण या अशा माध्यमातून सेवा दिली पाहिजे. तर आज आपण आपल्या धर्मातले 4 साधनं आणि त्या साधनाच्या प्रकारामध्ये जे स्थान, जे प्रकार आहे, त्यातले जे वेगवेगळे प्रकार आपण बघितले. आता यावरती सुद्धा लोक प्रश्न निर्माण करतात की सूत्रपाठामध्ये, लीळाचरित्रामध्ये याचा उल्लेख कुठे आलेला नाही. पण आपण बघितल्या, ज्या लीळा बघितल्या, ते एक स्थान सांगण्यासारखंच आहे. स्थान नमस्कारण्यासाठी परमेश्वर सांगतात, याचा अर्थ स्थान सांगितलं. प्रसाद ज्या अर्थी प्रसन्नतेने देतात, आणि गोविंदप्रभू बाबांचा प्रसाद जोड बघितल्यानंतर देवाची उदासीनता निघून जाते, याचा अर्थ त्या प्रसादाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपल्याला दाखवून देतात. तर तो प्रसाद आपल्याला परमेश्वराने सांगितला. वासनिक जे परमेश्वराचे भक्त होते, त्यांना परमेश्वर अत्यंत प्रसन्नतेने ज्ञान सांगायचे, येतं अनुसरण म्हणायचे, ब्रह्मविद्याशास्त्र सांगायचे, त्यांच्याकडून पूजा पुरस्कार स्वीकारायचे. याचा अर्थ वासनिक हा वर्ग आणि साधुसंत तर हे परंपरेनं आलेले, अनुसरलेले जीव आहे. परमेश्वराला सुद्धा अनुसरलेले प्रत्यक्ष तिथं त्यावेळेस आचार्य असेल, महादाईसा असेल, बाईसा असतील, असे अनेक 11 जे अनुसरलेले जीव आहे, हे प्रत्यक्ष समोर आपल्याला दिसतात. तरी आपण यावरती प्रश्न काही लोक निर्माण करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण काही गोष्टी परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या प्रमाणबद्ध केलेल्या आहे, पण त्या समजण्या इतपत आपली बुद्धी, त्या बुद्धीतली जाणीव तल्लक असली पाहिजे. तेव्हा म्हणजे तपीला आपल्याला ओळखता येईल. अन्यथा शब्दात अडकवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. कारण सोशल मीडियावरती या गोष्टीचा खूप चर्चा चालू असते. तर हे देवाने सांगितलं का, ते देवाने सांगितलं का. देवाने जर सृष्टी निर्माण केली तर प्रत्येक गोष्ट देवाने निर्माण केलेली आणि प्रत्येक गोष्ट देवानेच सांगितलेली आहे. फक्त अप्रत्यक्षरित्या ती आपण समजून घेतली पाहिजे. ती आपल्याला परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये
कधीही निर्माण होता कामा नये किंवा झाली नाही पाहिजे. परंतु तो समर्थवादावरची निष्ठा किती टक्क्यावरती त्याच्या अनुषंगाने ते प्रश्न, तिची किस्सा जीवामध्ये येत असते आणि ते प्रश्नाची किस्सा निर्माण करून जर ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने जर असेल तर तीही योग्य आहे. कारण जीव चिकित्सक आहे आणि धर्म हा ज्ञानाचा आहे. ज्ञानाने तो समजून ओळखून घ्यायचा आहे. या अनुषंगाने ही गोष्ट झाली पाहिजे. तर आपण स्थान करायला जात असता इथून पुढे स्थान करण्यासाठी त्या भावनेने, त्या उद्देशाने जा. दररोज स्थान करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्मरण करून त्या लीळा आठवण्याचा प्रयत्न करा. यानंतरही आपण वेगळ्या विषयावरती आपले सत्संग चालू राहणार आहे. मागच्या सत्संगामध्ये त्यागाच्या प्रकारावरून बऱ्याच लोकांनी फोन करून त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. यानंतरही आपण सत्संगामध्ये वेगळे विषय घेणार आहोत आणि ते विषयसुद्धा वेगळ्या विषयावरती राहणार आहे. तर त्या पद्धतीनं आपण सत्संग घेत असताना मी सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त अधिक माहिती जर तुमच्याकडे असेल किंवा मी सांगितलेल्या माहितीमध्ये काही चुकीची माहिती दिल्या गेली असेल तर ते नक्की कळवा. त्याचं स्वागत केलं जाईल. धन्यवाद. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.